नमस्कार, मी श्रुती राहुल. 36 जिल्हे 72 बातम्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. राज्यातल्या 36 जिल्ह्यांमधल्या महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊया झटपट आढावा. लहान मुलांमधील कोरोना संसर्ग रोखण्यासंदर्भात आज दुपारी 12 वाजता मुख्यमंत्री आणि टास्क फोर्स चर्चा करणार आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही चर्चा होणार आहे. डॉक्टर सुहास प्रभू, डॉक्टर विजय येवले, डॉक्टर परमानंद आंदणकर हे मार्गदर्शन करणार आहेत. आज देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या शिक्षण मंत्र्यांची, शिक्षण सचिवांची आणि राज्य परीक्षा बोर्डाच्या अध्यक्षांची बैठक बोलावण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी ही बैठक बोलावली आहे. या बैठकीत 12वीच्या परीक्षा आयोजित करण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचं संकट अद्यापही कायम आहे. या 15 जिल्ह्यांमधील जिल्हाधिकाऱ्यांसोबत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्हीसीद्वारे बैठक घेतलेली आहे. यावेळी या 15 जिल्ह्यातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी होम आयसोलेशन बंद करण्याच्या सूचना थोरात यांनी दिल्या आहेत. निसर्ग अजूनही आपल्याकडे मातृत्वाच्या भावनेनं पाहतो आणि आपल्याला जपतोय. पण लक्ष्मण रेषा ओलांडली की काय होतं हे कोरोना विषाणूनं दाखवून दिलंय, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. निलेश राणेंनी आदित्य ठाकरेंविरोधात केलेल्या ट्विटला पुणे स्मार्ट सिटीनं रिट्विट केल्यामुळे त्यावर शिवसेनेनं आक्षेप घेतला. कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे प्रकार घडल्याची स्मार्ट सिटीकडून कबुली देण्यात आली आहे. तर भविष्यात असा प्रकार घडल्यास कंपनीचं कंत्राटच रद्द करण्याची तंबीही देण्यात आली आहे. एवढं चांगलं काम केलं तरी विरोधक टीका करतात. त्याकडे शिवसैनिकांनी दुर्लक्ष करून कामावर लक्ष द्यावं, कारण विरोधक ब्लॅक फंगस आहेत, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपच्या नेत्यांवर निशाणा साधला. ते आपल्यावरती काय टीका करतात त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करा. तो सुद्धा एक प्रकारचा ब्लॅक फंगसच आहे. तर संजय राऊत यांनी बेभान होऊन वक्तव्य केल्याचं प्रत्युत्तर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिलंय. तसंच मविया म्हणजे कोरोना आहे असं म्हटलं तर राऊत यांना आवडेल का, असा सवाल करत राऊत यांच्या वक्तव्याचा मी निषेध करतो, असंही दरेकर म्हणाले. बेभान होऊन केलेलं वक्तव्य असं माझं स्पष्ट मत आहे. जर उद्या आम्ही असं म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी हाच महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे, तर संजय राऊतना आवडेल का? मुख्यमंत्र्यांच्या कोकण दौऱ्यावर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे. सीएमचा वादळापेक्षा वेगवान दौरा झाला, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे. राज्यपाल सचिवालयात विधान परिषद नामनियुक्त 12 सदस्यांची यादी उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्य मंत्रिमंडळानं 12 जणांच्या नावांची शिफारस केलेली यादी उपलब्ध नसल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना राज्यपाल सचिवालयानं दिली आहे. सचिवालयाने जी आम्हाला माहिती दिलेली आहे त्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे की अशी कुठलीही यादी त्यांच्याकडे उपलब्ध नाही. मध्यंतरी मुख्यमंत्री सचिवालयाकडे सुद्धा आम्ही जेव्हा माहिती मागितली होती तेव्हा त्यांनी आम्हाला असं कळवलं होतं की जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत यादी आम्ही आपल्याला देऊ शकत नाही. म्युकरमायकोसिसवरील इंजेक्शनचा तुटवडा असल्याचं मंत्री नितीन राऊत यांनी म्हटलंय. एका रुग्णाला 30 इंजेक्शन लागतात, मात्र फक्त 200 इंजेक्शन मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्र सरकारला कोटा वाढवून देण्याची मागणी केली होती, मात्र अद्याप कोटा वाढवून दिलेला नाही, असंही त्यांनी सांगितलंय. सातारा जिल्ह्यात म्युकरमायकोसिसमुळे 3 रुग्णांचा मृत्यू झालाय. तर जिल्ह्यात सध्या 28 म्युकरमायकोसिसचे रुग्ण असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. म्युकरमायकोसिस हा आजार यापूर्वीही होता. हा आजार जमिनीतून आपल्या शरीरात जातो, पण तो हवेतून पसरतो असं म्हणता येणार नाही, अशी माहिती डॉक्टर तात्याराव लहाने यांनी दिली आहे. सरासरी म्युकर जे असतो हे जमिनीमध्ये असतो. जमिनीमधनं तो आपल्या हवेमध्ये तो येऊ शकतो. आपल्या शरीरात हवेतून जातो असं म्हणता येणार नाही आहे. तर त्यामुळे हा संसर्गजन्य आजार नाही. मालेगावात कोरोना रुग्णालय तसंच महिला आणि बाल रुग्णालयात साफसफाई मोहीम राबवण्यात आली. यावेळी कृषीमंत्री दादा भुसे यांनीही मोहिमेत सहभाग घेत हातात झाडू घेऊन रुग्णालयाची साफसफाई केली.
मंत्री एकनाथ शिंदे यांनी पालघर जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। यावेळी त्यांनी अनेक नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत केली तर गरजूंना धान्याचं वाटप केलं। पारनेर तालुक्यात आमदार निलेश लंके यांनी उभारलेल्या कोविड सेंटरला मंत्री जयंत पाटील यांनी भेट दिली। यावेळी त्यांनी लंकेंच्या कामाचं कौतुक केलं आणि हे एक आदर्श काम असल्याची प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे। 25 मे रोजी काँग्रेसचे नेते राहुल गांधी दिवंगत राजीव सातव यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत। हिंगोलीत कळमनुरीमध्ये जाऊन राजीव सातव यांच्या कुटुंबियांचं ते सांत्वन करणार आहेत। राज्यात काल नव्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये घट झाली आहे। राज्यात काल 26,133 नवे रुग्ण आढळलेत। 40,294 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर राज्यात काल 682 रुग्णांचा मृत्यू झालाय। देशातील ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्यासाठी मेघा इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी पुढे सरसावली आहे। ऑक्सिजन वाहतुकीसाठी लागणाऱ्या क्रायोजेनिक टँकरची कमतरता जाणवत असल्यानं MEIL कंपनीनं थायलंडहून 11 टँकर्स आयात करण्याचा निर्णय घेतलाय। त्यातील 3 क्रायोजेनिक टँकर्स हैदराबादमध्ये दाखल झालेत। सातारा जिल्ह्यात 25 मे पासून ते 1 जून पर्यंत कडक लॉकडाऊन लावण्यात आलाय। भाजीपाला, फळ मार्केट, किराणा मालाची दुकानं पूर्णतः बंद राहणार आहेत। दूध संकलन केंद्र फक्त 2 तास सुरू राहणार, मात्र आरोग्य सेवेशी निगडीत सेवा सुरू राहणार आहेत। जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी हे आदेश काढलेत। अमरावती जिल्ह्यातील लॉकडाऊन आजपासून शिथिल करण्यात आलाय। जीवनावश्यक वस्तू विक्रीला सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी परवानगी दिली आहे। किराणा दुकानं, भाजीपाला, फळ विक्री, पीठ गिरणी, खाद्यपदार्थांच्या दुकानांना परवानगी देण्यात आली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील कडक लॉकडाऊन शिथिल करण्यात आलाय। जिल्ह्यात गेल्या रविवारपासून कडक लॉकडाऊन सुरू होता, मात्र राज्य सरकारचे लॉकडाऊनचे नियम सुरूच राहणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे। सांगलीत लॉकडाऊनच्या नियमांचं कडक पालन करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिल्यात। काल महसूल मंत्र्यांसोबत झालेल्या ऑनलाईन बैठकीनंतर त्यांनी हे आदेश दिले। दरम्यान जिल्ह्यात सध्या 26 मे पर्यंत लॉकडाऊन लावण्यात आलाय। धुळे महापालिका क्षेत्रातील सर्व बाजारपेठा, जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सोमवारपासून सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे। धुळे शहरातील काही भागात हे आदेश लागू असतील, मात्र ग्रामीण भागात वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही। नागपूरच्या गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वर्षा वाईन शॉपवर पोलिसांनी कारवाई केली। निर्बंधांचं उल्लंघन केल्याप्रकरणी डीसीपी लोहित मत्तानी यांनी ही कारवाई केली। नाशिकमधील HP वाईन शॉपवर दंडात्मक कारवाई करत ते सील करण्यात आलं। परवानगी नसतानाही शॉप सुरू ठेवल्यानं भद्रकाली पोलिसांनी ही कारवाई केली आहे। सोलापूर रेल्वे स्थानकात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळालं। चेन्नई एक्सप्रेसनं तिरुपतीला जाण्यासाठी नागरिकांनी रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। साक्रीच्या आमदार मंजुळा गावित यांच्या उपस्थितीतच अक्कलपाडा गावातील लग्न सोहळ्यात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला। आमदार लग्न सोहळ्यात कोरोनाला निमंत्रण देण्याचं काम करतात का, असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेला पडलाय। अकोल्यात गृहविलगीकरणात असलेले लोक कोरोनाच्या नियमांचं पालन करत नसल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे गृहविलगीकरण बंद करून रुग्णांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवून उपचार द्या, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यात। पुण्यातील खेड तालुक्यात जिल्हा परिषद शाळेच्या आवारात चिकन आणि दारू पार्टीचा प्रकार सुरू होता। या संदर्भात शाळेच्या मुख्याध्यापकांनी तक्रार केल्यानंतर 4 तळीरामांना ताब्यात घेतलं गेलं। नाशिकमधील मेडिसिटी आणि रामालयम या 2 हॉस्पिटल्सची कोविड मान्यता रद्द करत गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले। जादा बिल आकारणी केल्यानं मनपा आयुक्तांनी ही कारवाई केली आहे। इचलकरंजी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं कारवाईत एकूण 4,30,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला। 2 ठिकाणी केलेल्या या कारवाईत गोवा बनावटीची दारू, गांजा आणि ट्रक जप्त करण्यात आला, तर 3 आरोपींना अटक करण्यात आली। नाशिक शहरात पोलिसांच्या कारवाईचा पॉझिटिव्ह परिणाम दिसून आलाय। विनाकारण फिरणाऱ्यांवर केलेल्या दंडुक्याच्या कारवाईमुळे शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा नियंत्रणात आलाय। नागपुरात लॉकडाऊन काळात रस्त्यावर भाजी विकणाऱ्या एका महिलेचा भाजीपाला एका पोलिसानं रस्त्यावर फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता।
त्यानंतर नागपूर पोलीस दलातील या अधिकाऱ्याच्या कृतीवर टीका झाली आणि आता त्याच्यावर 2 वर्षाचा इन्क्रिमेंट न देण्याचा आदेश काढत कारवाई करण्यात आली. परभणी शहरातील जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयात ऑक्सिजन प्लांटमध्ये बिघाड झाल्याचं समोर आलंय. टेस्टिंग करतानाच बिघाड झालाय. आपत्कालीन ऑक्सिजन पुरवठा यंत्रणा असल्यामुळे पुढील अनर्थ टळला. नाशिकमध्ये रुग्णसंख्या घटल्यानं ऑक्सिजनच्या मागणीतही घट झाली आहे. 106 मेट्रिक टनपैकी 89 मेट्रिक टनच ऑक्सिजनची दिवसभरात गरज भासतीये. त्यामुळे 17 मेट्रिक टन ऑक्सिजन शिल्लक पडतोय. वाशिममधील दुर्गम आदिवासी बहुल भागात 60 महिलांना सॅनिटरी पॅड्स, मास्क आणि सॅनिटायझरचं वाटप करण्यात आलं. साळुंकाबाई राऊत महाविद्यालय, महिला सक्षमीकरण कक्ष आणि क्षितिज फाउंडेशन यांनी हा उपक्रम राबवला. पिंपरी चिंचवडमधील ज्ञानप्रबोधिनी क्रीडा शाळेकडून कोविड रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी अनोखा उपक्रम राबवण्यात येतोय. कोविड रुग्णांना जेवणाचे डबे, औषधं पोहोचवणं, मोफत ऑनलाईन प्राणायाम वर्ग घेणं अशा वेगवेगळ्या गोष्टींचा यात समावेश आहे. लातूर जिल्ह्याच्या कारेपुरात मनसेनं 50 बेडचं कोविड सेंटर सुरू केलंय. प्रशासनाची परवानगी घेऊन डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मनसेनं मराठवाड्यात आतापर्यंत 2 कोविड सेंटर सुरू केली आहेत. इंदापूरच्या निमगाव केतकीतील 76 वर्षांच्या आजींनी कोरोनावर मात केली आहे. आजींचा साडीचोळी देऊन सन्मान करण्यात आलाय. त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत 26/11च्या हल्ल्यात शहीद झालेले नाशिकच्या वेरगावचे पोलीस अरुण चित्ते यांच्या पत्नीनं मुलीचं लग्न साधेपणानं करत वृद्धाश्रमाला 21,000चा धनादेश दिलाय. पाथर्डी फाटा इथल्या मानव सेवा केअर सेंटर या वृद्धाश्रमाला त्यांनी हा मदतीचा हात देत वेगळा आदर्श घालून दिला. वाशिमच्या रिसोड तालुक्यातील नेतन्सा इंडियन गॅस एजन्सीनं ग्रामीण भागात भाजीपाला आणि धान्याचं मोफत वाटप केलं. नेतन्सा इंडियन गॅस एजन्सीनं भाजीपाला आणि धान्याचं वाटप करून माणुसकीचं दर्शन घडवलं. वाशिमच्या रिसोड तालुक्यातील भोकरखेडा इथल्या जयवंताबाई रंजवे या 101 वर्षांच्या आजींनी कोरोनावर मात केली आहे. या आजी उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देत होत्या आणि 10 दिवसातच त्या कोरोनामुक्त झाल्या. कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनामुळे निधन झालेल्यांच्या मुलांचं पालकत्व कोल्हापूर जिल्हा प्रशासन स्वीकारणार आहे. या संदर्भात मुलांची माहिती जमा करून काहींना दत्तकही घेणार असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. पुण्यात येरवडा इथे महापालिकेच्या वतीनं लहान मुलांचं कोविड सेंटर उभारण्यात आलं. 40 बेडच्या या चाइल्ड केअर सेंटरमध्ये लहान मुलांना भीती वाटू नये यासाठी भिंतींवर विशेष सजावट करण्यात आली. तसंच खेळणीही ठेवण्यात आली. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर वसईच्या उसगावमध्ये बालकोविड रुग्णालयाचं भूमिपूजन मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. सध्या 10 ऑक्सिजन बेड आणि 2 व्हेंटिलेटेड बेडची या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली. तर लवकरच 100 बेडचं रुग्णालय या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. सोलापूरसाठी राज्य शासनाच्या वतीनं 2015 मध्ये ट्रॉमा केअर रुग्णालय मंजूर करण्यात आलं होतं. मात्र 6 वर्ष उलटूनही काम पूर्ण झालेलं नाही. कोरोना काळात रुग्णांची हेळसांड होते. त्यामुळे आता तरी ट्रॉमा केअरचं बांधकाम पूर्ण करा अशी मागणी जोर धरतेय. 31 मे नंतर सर्व व्यापाऱ्यांना दुकानं सुरू करायला परवानगी द्या अशी मागणी पुणे व्यापारी महासंघानं केलेली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना त्यांनी या मागणी संदर्भात पत्र लिहिलंय. हिंदुस्थान अँटीबायोटिक्सला कोरोना लस आणि रेमडेसिवीरच्या उत्पादनाची परवानगी द्या अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे. नागपुरात 45 वर्षावरील नागरिकांना आज कोविशिल्डचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात येणार आहे. मनपाच्या सर्व लसीकरण केंद्रांवर हे लसीकरण पार पडणार आहे. पुण्यात आज लसीकरण सुरळीत सुरू होणार असल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. लसींच्या तुटवड्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यातील लसीकरण बंद होतं. वाशिममध्ये नागरिकांनी लसीकरणाच्या रांगेत उभं राहणं टाळण्यासाठी आणि उन्हापासून वाचण्यासाठी चक्क चप्पलांची रांग लावल्याचं पाहायला मिळालं. काही दिवसांपूर्वीही नागरिकांनी अशाच प्रकारे चप्पलांची रांग लावली होती आणि त्यामुळे या चप्पलेच्या रांगांची आता चर्चा सर्वदूर पसरली. औरंगाबादमधील MGM रुग्णालय येत्या महिन्याभरात बालकोरोना रुग्णांसाठी
250 खाटा उपलब्ध करणार आहे। याबाबत MGM रुग्णालय प्रशासनानं पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे। ठाणे लाचलुचपत विभागानं माध्यमिक शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्याविरोधात कारवाई केली आहे। शिक्षिकेला शाळेत परमनंट नोकरी देण्यासाठी 7.5 लाख रुपयाची लाच मागण्यात आली होती। दरम्यान कारवाई करून एकाला अटक करण्यात आली आहे। अंदमान आणि निकोबार बेटावर मान्सूननं हजेरी लावली आहे। 1 जून रोजी केरळात मान्सूनचं आगमन होणार असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय, तर 3 ते 4 दिवसात मध्य महाराष्ट्रासह घाट भागात काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। वाशिममध्ये शहरासह ग्रामीण भागात मान्सून पूर्व पावसाच्या हलक्या सरी बरसल्या। रिमझिम पावसामुळे उकाड्यानं त्रस्त नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला।